वसईच्या नौपाडा परिसरात एका बंद घरात तिघांचा मृतदेह सापडलेला आहे आणि संध्याकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली। वसई पश्चिमेला नौपाडा परिसर आहे। या परिसरामध्ये जी आशा चाळ आहे ही फार जुनी चाळ आहे आणि या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर जे आहे की घरामधून वास येत होता। सकाळपासून लोकांच्या तक्रारी होत्या। आज अखेर दुपारी जी आहे की या रूमची काच तोडून म्हणजे स्लायडिंगची काच तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तिघांचा मृतदेह सापडलेला। मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता, मोठ्या प्रमाणावर फुगलेल्या अवस्थेमध्ये होता। माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले आणि तीनही मृतदेह ताब्यात घेतलेले आहेत। पोलिसांची जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार शरीरावर सध्या कुठल्याही जखमा नाहीत, त्यामुळे हत्या आहे की काही सांगता येत नाही। परंतु जो प्राथमिक अंदाज आहे की या घरामध्ये जो आहे की गॅस चालू असावा आणि गॅस हा संपूर्ण घरामध्ये पसरला। काचा देखील बंद होता, गॅस पुढे पास झाला नाही आणि यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे अशी ही प्राथमिक माहिती आहे। परंतु जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर आपल्याला ठोस असापणे काही बोलता येणार नाही। तर दुसरीकडे हा मृतदेह ताब्यामध्ये घेतलेले आहे आणि सध्या शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आणि होती आणि या चाळीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली होती। आजी दाटीवाटीने लोकांची घरे आणि बंगले आहेत आणि वास पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे। या तिघांची जी नावं आहेत ती एकाचं नाव आझम आहे, दुसऱ्याचं राजू आहे आणि तिसऱ्याचं चोटकव असं नाव आहे आणि तिघेही एक फळ विक्रेते असल्याचं सांगण्यात येते। वसईच्या आनंदनगर आणि स्टेशन परत हे फळ विक्रीचा व्यवसाय करायचे। तर दुसरीकडे आहे की यांच्या फॅमिलीचे काही सध्या पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि त्यांची देखील चौकशी करतायत। आता पोलीस पुढचा तपास जो आहे की करतायत।